केला सर. आज कोणता सण आहे? नागपंचमी. कोणती? नागपंचमी. म्हणजे आपल्या तारखा पण बघा, पंचमी, षष्ठी, अष्टमी, सप्तमी, रथ सप्तमी असते बघा. आठवतो तुम्हाला? काहीतरी असतं प्रत्येक काहीतरी काम गावाकडे एखादा प्रोग्राम. त्याचबरोबर पंचमीला काही ना काहीतरी असतं. महेश नवमी. पुन्हा आणखी नवमी कोणती असते? रामनवमी. म्हणजे 9 तारखेला असते ती नवमी. आणि पंचमी तिथीच पण पंचमीची, बरोबर ना. तर आज आहे नागपंचमी. म्हणजे कशाचा सण आहे? नागाचा बाबत. आणि त्याचबरोबर बघा, श्रावण महिन्यामध्ये हा सण येतो. श्रावण महिन्यात भरपूर सण येतात. कोणकोणते सांगता येईल का बरं एखाद्याला? नागपंचमी. तू सांग. एक झाला नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा. रक्षाबंधन, पोळा. पोळा. रक्षाबंधन आपल्या श्रावणामध्ये म्हणाले मी. कृष्णाष्टमी, पुन्हा गोकुळाष्टमी. 15 ऑगस्टचा राष्ट्रीय सण झाला. ते महत्त्वाचे सण कधी येतात? या श्रावण महिन्यात येतात. महिना आहे ना प्रत्येक. आता मराठी महिने आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. आता कोणता झाला? आषाढ झाला. आषाढमध्ये आपण पांडुरंगाची काय केली? आषाढी झाली. आता कोणत्या आली? श्रावण आला. श्रावण नंतर भाद्रपद. असे मराठी महिन्यापैकी श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. आणि या श्रावणाबाबत अनेक कविता आहेत. असा रंगारी श्रावण, बरोबर आहे. पुन्हा 7वीला श्रावण मास. श्रावण मासी म्हणा. श्रावण हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात पेटे सरसर शिरते क्षणात फिरुनी ऊन पडे. आपण पाठ करायचं म्हणलं तर आता बाकीचे कडवे पण तुम्ही पाठ करा. बालकवी यांनी लिहिलेली कविता आहे ही. तर मग आजच्या दिवसाचं म्हणजे हे झालं, मुली सासरकडून माहेरी येतात. कुठे येतात? माहेरी येतात. मजा वाटते ना. आणि आले की मग झोकी खेळतात, 5 झोकी घेतात. त्याचबरोबर या सणाला सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक काम केलं जातं, ते म्हणजे आहे नागाची पूजा केली जाते ना. काय करतात बरं मग? कोण सांगतो? थोडंसं शॉर्टकट मध्ये सांग. सर ती वारवाळा जवळ जाते त्याच्यावर पाणी ते टाकते, आणि लहाय केल्याचं दूध पण टाकतात. आणि ज्याला शक्य नाही ते काय करतात? घरी चित्र काढतं. आणि काही काही गावात प्रत्यक्ष नागाची पूजा केली जाते. नागोडी येतात ना ते नागोबांचा खेळ खेळणारे कोणते, त्यांना काय म्हणतात माहिती तुम्हाला? सफारी. पुन्हा जास्त ते तर सापाला पकडून सोडतात. गारुडी म्हणतात त्यांना. गारुडी काय म्हणतात? आणि या सापाचं काय म्हणतोय बरं? आपल्याला माहिती आहे की साप दिसला की मारून टाकायचं, बरोबर ना. का? चावल. आणि चावला की माणसाच्या अंगात वीज जातं. वीज गेले की अंगात माणूस मरतो. आपण त्याला काय नाही केलं तर ते पण आपल्याला काय नाही. पण एक लक्षात घ्या, साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कोण आहे? मित्र आहे. का बरं? याचं उत्तर जर एखाद्याला सांगता आलं तर फार छान आहे. सर शेतात उंदर, भूत यायला खातो. काय वाटते सर? कारण तो शेतामध्ये सगळ्यात नासोडा करणारा जो प्राणी आहे उंदीर, भूस, यांना तो काय करतो? खाऊन टाकतो. आणि शेतकऱ्याला मदत करतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं. मग आज त्याच्यामुळे त्याची पूजा केली जाते. मग सगळे साप विषारी असतात का? नाही. काही साप विषारी असतात. पण आपण सगळेच विषारी असं समजून त्याला मारून टाकतो. असं न करता सर्पमित्राला संपर्क करून त्याला पकडायचं आणि त्याला जंगलामध्ये नेऊन सोडायचं. कारण त्याचं आपलं काही दुश्मनी आहे का? नाही सर. तो तर आपला मित्र आहे शेतकऱ्यांचा. आपण सगळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातले आहोत. मग त्याला निघलं की मारायचं नाही, त्याला धरायचं आणि सर्पमित्राला फोन करून काय करायचं, त्याला निघलं तर त्याला जर पाय पडला आपला तरच तो चावण्याचा प्रयत्न करतो. विनाकारण चावत नाही. आपण साधं एखादा जर कपडा त्याच्यावर टाकला ओला करून, जर त्याला गुंडाळून घेतला आणि जर नेऊन सोडून दिलं तरी जमतं. म्हणून आज तर ह्या गोष्टी आहेत. तर सापाच्यासाठी आपण असं केलं पाहिजे. आपल्याला नाही शक्य झालं तर काय करायला पाहिजे? एखाद्या सर्पमित्राला बोलायला पाहिजे. सर्पमित्राला जागोजागी झाले. सर्पमित्र माहिती ना? हो सर. मग त्याला पकडायला हातात धरतात ते. त्यांच्याकडे काय तर असतं. आज आपण संकल्प करूया,
यापुढे आपण सापाला त्याच्या जर निघला त्याच्याकडे कुठे सोडायचं, त्याला त्याच्या आदिवासात म्हणजे त्याच्या घरामध्ये सोडायचं, म्हणजे जंगलामध्ये नेऊन सोडायचं. आणि अशा पद्धतीने आपण आज छोटंसं एक क्षेत्र भेट घेऊन इथं या ठिकाणी झोका खेळू. मजा आली सगळ्यांना. या ठिकाणी आपण थांबूया.